जे येतील त्यांच्यासह आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय काम करत पुढे जायचंय, शरद पवारांचं वक्तव्य। बारामती दौऱ्याला निंबूत गावापासून सुरुवात। छगन भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं मोठं विधान। ठाकरे गटाचा नाराज, भुजबळांना साथ घालण्याचा प्रयत्न। सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात भीषण अपघात, ट्रकनं 5 महिलांना चिरडलं। शेतातून काम करून घराकडे जाणाऱ्या महिलांवर काळाचा घाला। रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील देवघर इथं 2 पुरातन दगडी रांजणासह झाकण्याचे अवशेष सापडले। गावकरी पुरातन वस्तू जतन करणार। शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या 30 गावांमधल्या शेतकऱ्यांचा विरोध। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची घेतली भेट। साताऱ्यातील बुचुकले आणि देऊर गावातील ग्रामस्थांचं रेल्वे मार्गावर आंदोलन। रेल्वेच्या भुयारी मार्गात 6 महिन्यांपासून पाणी साचत असल्यानं नागरिक आक्रमक। पिंपरी चिंचवडच्या दत्तनगर परिसरातील नागरिकांचा झोपडपट्टी सर्वेक्षणाला विरोध। अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठा वाद। गुंडांच्या मदतीनं सर्वे होत असल्याचा आरोप। वाघानं वाघासारखं वागावं, भगवं आहे रक्त गर्वानं सांगावं। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात बॅनरबाजी। बॅनरवर झळकतोय शिंदेंचा फोटो। खामगाव येथील चांदीचे भाव 91,000 रुपये प्रति किलोवर। जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीमुळे चांदीचे भाव वधारले। यंदा लोणच्याची कैरीही महागली। गावठी कैरीची आवक कमी। कडक ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका। तुळजाभवानी मंदिरातील संचिका गहाळ प्रकरणी कारवाई। संबंधित अधिकाऱ्यांना बजावले कारणे दाखवा नोटीस। 3 अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता। कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा। माणगाव येथे शक्तीपीठ अधिसूचनेची शेतकऱ्यांनी केली होळी। नगर परिषदेची पावसाळी कामं। बार्शीकरांच्या जीवाशी अर्धवट कामांमुळे तरुण पडला खड्ड्यात। रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात।